कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत संपूर्ण शहरातून विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली आहे। या अभियानाला शासनाचा नियमित विभाग म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच कर्मचाऱ्यांना देखील कायमस्वरूपी करण्याची मागणी या कर्मचारी संघटनेने केली आहे। या मागण्यांसाठी हजारो महिलांनी काम बंद आंदोलन करत रॅलीमध्ये सहभाग घेतलाय। महाराष्ट्र राज्य उमेद अभियानांतर्गत आम्ही या उमेद अभियानांतर्गत काम करतो। हे खरं तर अभियान गोरगरिबांपर्यंत जाऊन त्यातील महिलांच्या तळागाळातील महिलांना अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या महिला जे शासनाचं जे धोरण आहे महिला सबलीकरण, महिलांना सक्षम करण्यासाठी, त्याचा हा खरं तर पाया आहे। आणि शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला भले काही नको, पण हे आमचं जे उमेद अभियान आहे हे कायम करावं। जर त्यांनी कायम केलं तरच या महिलांचं सबलीकरण होऊ शकतं, अन्यथा खूप काही अडचणी होऊ शकतील। जर शासनाने आम्हाला थोडक्यातच निर्णय द्यावा हेच आमचं मान्य आहे। उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी आणि महिला कल्याणकारी मंडळाच्या वतीनं, या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की हे जे उमेद अभियान आहे याची कायम आस्थापना करून इथले कर्मचारी आणि अधिकारी यांना कायम करणं अशी या उमेद अभियानाच्या संघटनेची मागणी आहे। आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी गेले 2 वर्षापासून आमची वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं चालू आहेत। मान्य मुख्यमंत्री महोदय, मान्य उपमुख्यमंत्री महोदय, मान्य ग्रामविकास मंत्री महोदय यांच्याकडे आम्ही वारंवार याची मागणी केलेली आहे, प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे, लेखी मागणी केली आहे आणि ही मागणी त्यांनी लवकरात लवकर मंजूर करावी। आणि म्हणून हे आम्ही एक आंदोलन उभं केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही एक आमरण उपोषण केलेलं आहे 1 दिवसाचं। त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरच्या रॅली काढलेल्या आहेत, आज तालुका स्तरावर रॅली होणार आहे आणि याचा समारोप शेवटला अखंड महाराष्ट्राचा एकत्र समारोप होणार आहे। आणि त्याचं स्वरूप असेल ते मोठ्या अधिवेशनाचं, 2 लाख महिलांचं अधिवेशन घेऊन ह्या आमच्या आंदोलनाचा समारोप होणार आहे। यानंतर संघटना आपली भूमिका घेणार आहे।